Good morning all. Honorable Director Dr. Sanjay Agwai, respected Registrar Professor Bajirao IPS sir, President of IIC 10, Professor Vaibhav Pathakar sir, Innovation Coordinator Professor Fazle Madam, Activity Coordinator Gaikwad Madam. I would like to congratulate every participant who have taken part in this intra-institutional event. You have to show what is the potential of choosing this topic. Myself, problem statement of the project. The problem statement is easily said that की ज्यावेळी आपण जे पेशंट्स जे असतात डॉक्टर थ्रू आपण जे अपॉइंटमेंट घेतो त्यासाठी आपल्याला वेस्टेज टाईम जातो. त्यानंतर त्याचे जे रेकॉर्डिंग असतात की बऱ्याचशा टाईप्समध्ये डिसीजेस असतात किंवा मेडिकल रिझन्स असतात, तर त्यामध्ये आपल्याला कोणती मेडिसिन दिली आहे किंवा कोणता डिसीज आहे या पेशंटला तर ते रेकॉर्ड होत नसतं. तर त्यासाठी आपण एक सोल्युशन आपण डिफाईन केलेलं आहे असेल किंवा त्याचं जे फिंगरप्रिंट असेल त्याच्या थ्रू आपण पेशंट्स जे आहेत म्हणजे आपण कन्झ्युमर म्हणू शकतो. तर त्याचा जो डेटा आहे तो रिअल टाईम आपण बघू शकतो आणि आपल्याला कळू शकतो की जे फास्टचे रेकॉर्ड्स काय काय. नेक्स्ट the image shows lot of the things. The RFID आणि प्लस आपण काय आहे की एक फिंगरप्रिंट्स आपण मॉड्यूल जे असतं ते आपण कनेक्ट करून त्याच्यात आपण 4 टाइप्स ऑफ करू शकतो. की पहिले असणार आहे की मेन आपली वेब पेज आपण क्रिएट करणार. त्या वेब पेज मध्ये फर्स्ट आपण 4 पॅरामीटर आपले असणार आहे. ज्यावेळी आपण लॉगिन करणार ज्यावेळी आयडी क्रिएट करणार त्यावेळी 4 पॅरामीटर ओपन होतील. एक पेशंट, दुसरं डॉक्टर, तिसरं डायग्नोस्टिक लॅब आणि चौथं जे आहे ते आपलं फार्मास्युटिकल्स. तर फार्मास्युटिकल्स आणि डॉक्टर्समध्ये जे डॉक्टर्स ज्यावेळी आपण जाणार त्यावेळी तर त्यांनी वेळ ओपन केल्यानंतर ते आयडी जे इन्सर्ट करतील त्यावेळी ते डॉक्टर्स जे म्हणजे बाकीचे डॉक्टर्स कोणते असतील त्यांची तिथे रेकॉर्ड दिसतील. फार्मास्युटिकल्समध्ये कोणती मेडिसिन समजा शुगर असेल किंवा ब्लड. Presentation, I would like to have a quick survey. How many of you travel through local buses or any other transportation? ST ला कोण येते कॉलेजला? जरा हात वर करा. बाकी सगळे कॉलेज कसले आहेत? ओके फाईन. आपल्याला माहिती आहे गावाला वगैरे आपण जात असतो तर त्यावेळेला आपल्याला वाटतं की आता बस कुठे कळायला असतं तर किती छान झालं असतं वगैरे. आणि आपल्याकडे रेड बस वगैरे पण ॲप आहे पण ते जास्तीत जास्त बुकिंगवर रिलाय आहे. तिथं तुम्ही जर बुकिंग केलं तर तुम्हाला कळणार की तुमची बस कुठे आहे. आपल्याला ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ डेली ऑफिस होय आपल्याला असं वाटतं की आपली बस कुठे आहे हे जर आपल्याला आता कळायला असतं तर आपण आपले सगळे प्लॅन करून व्यवस्थित निघालो असतो घरातून. बस तासभर थांबणे, अर्धा तास थांबणे किंवा बस सोडणे हा प्रकार झाला असता. तर ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून आम्ही आपण ॲनालिसिस करतो आणि ते आपल्या मेंटेनन्स आणि ह्याच्यामध्ये आपण यूज करून आपण प्रिडिक्टिव्ह सर्कल करतो आणि शेड्यूलमध्ये इम्प्लिमेंट करतो. जे इंडस्ट्री म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि जे सगळे मॉडेल आणि आपण जे इम्प्लिमेंट करणार जे सर्किट आहे ते आपल्याला कसं उपयोगी पडते आपल्या स्वतः पैसा ते म्हणजे तिथे त्याच्यामध्ये मेंटेनन्स त्याच्यामध्ये इंटरनेट टाईप असतात ब्रेकडाऊन मेंटेनन्स आपण या ॲनालिसिस करून दिसायला नको सिस्टम एनर्जी सेन्सर जसं की आपण बघतोय
वर्कर भरपूर असतात जसं की आपली एमआयडीसी मध्ये होते कारण एमआयडीसी मध्ये कसं असतं भरपूर मशिनरी वेळ असतात आणि आपल्याला रिअल टाइम डाटा मिळत नाही जसं की आरोग्य वेळ सगळे जे असतात ते जुन्या काळात मशिनरी वेळ असल्यामुळे आपल्याला रिअल टाइम डाटा भेटतच नाही जसं की टेम्परेचर आलं ह्युमिडिटी आले व्हायब्रेशन आलं मेंटेनन्स आलं आणि कपडा पहिली गोष्ट म्हणजे आपण काम करत असतो आणि आपण प्रोडक्शन केलं की 12 प्रोडक्टची आणि आपण मार्गाला सांगतो 10 प्रोडक्ट